मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी आणि तर्रीदार कटाची आमटी. पुरणपोळीच्या जेवणात या दोन पदार्थांना खूप महत्व असते. कित्येकदा कणिक व्यवस्थित न मळल्यामुळे पुरणपोळी मऊ बनत नाही. त्याचप्रमाणे कटाच्या आमटीला कट व्यवस्थित येत नाही. तर या दोन्ही गोष्टींचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. कणिक भिजवण्यापासून ते पुरण कसे बनवायचे, त्याचप्रमाणे कटाच्या आमटीला परफेक्ट कट तसेच तर्री कशी आली पाहिजे याबद्दल काही टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, स्वराज रेसिपीमध्ये आज बनवणार आहोत होळी स्पेशल पुरणाची पोळी आणि कटाची आमटी. तर सुरुवातीला इथे कुकरच्या डब्यामध्ये 1 वाटी हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची. आता डाळ परफेक्ट शिजण्यासाठी यामध्ये 4 पट पाणी टाकायचे. 1 वाटी चणा डाळीसाठी 4 वाट्या पाणी यामध्ये टाकायचे. डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी ही खूप महत्वाची टीप आहे. जेवढी डाळ तुम्ही घ्याल त्याच्या 4 पट पाणी डाळ शिजण्यासाठी टाकायचे. डाळ व्यवस्थित शिजली नाही म्हणून पुन्हा डाळ शिजवून घ्यायची, या गोष्टी टाळता येतील आणि वेळही कमी लागेल. आता पाव चमचा हळद टाकून कुकरमध्ये पाणी टाकायचे व अशा प्रकारे कुकरचा डब्बा कुकरमध्ये ठेवायचा. झाकण लावून किमान 6 ते 7 कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या. डाळ शिजेपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची, म्हणजेच कणिक मळून घ्यायचे. कणिक मळण्यासाठी एका मोठ्या ताटात अशा प्रकारे चाळण जी घरोघरी असतेच, तर या चाळणीमध्ये कणिक व्यवस्थित चाळून घ्यायची. कित्येकदा कणिक न चाळताच भिजवली जाते, त्यामुळे पुरणपोळ्या मऊ बनत नाहीत. म्हणून ही एक टीप आहे की कणिक चाळूनच घ्या. तर यामध्ये मैद्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. मैद्याचा वापर न करता सुद्धा कणिक मऊसूत कशी बनेल हे एक ट्रिक वापरून मऊसूत कणिक तयार होईल. तर त्यासाठी चाळलेल्या गव्हाच्या पिठात 1 चमचा मीठ टाकायचे, तसेच पाव चमचा हळद टाकायची. हळद टाकणे ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. तसेच 1 चमचा साजूक तूप टाकायचे, त्यामुळे कणकेला मऊपणा येतो. आता कणिक मिक्स करून घ्यायची व थोडे थोडे पाणी टाकून कणिक मळून घ्यायची. तर हा कणकेचा गोळा जास्त घट्टही नाही झाला पाहिजे आणि अगदी जास्त पाणी वापरून पातळही नाही झाला पाहिजे. तर थोडे थोडे पाणी टाकून व्यवस्थित हा कणकेचा गोळा मळून घ्यायचा. तर पाहू शकता तुम्ही इथे कणिक मळून झाली आहे. तर आता ही ट्रिक पहा. इथे एक सुती रुमाल पाण्यात भिजवून घेतला आहे. आता या भिजवलेल्या रुमालामध्ये कणकेचा गोळा अशा प्रकारे ठेवायचा व या रुमालामध्ये बांधून ठेवायचा. तर यामुळे काय होईल, कणिक चांगली भिजली जाईल व मऊसूत बनेल. तर कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर थंड झाला आहे. आता डाळ शिजली आहे की नाही हे चेक करायचे. तर इथे पाहू शकता तुम्ही डाळ चांगली शिजली आहे. परफेक्ट प्रमाणात पाणी वापरल्यामुळे डाळ उतू गेली नाही व खूप मस्त शिजली आहे. आता एका भांड्यावरती अशा प्रकारे चाळण ठेवायची व शिजलेली डाळ यामध्ये काढून घ्यायची. त्यामुळे डाळीमध्ये जे काही पाणी राहिले असेल ते या चाळणीतून भांड्यामध्ये पडेल. तर या डाळीतल्या पाण्याचा उपयोग कटाची आमटी बनवण्यासाठी होणार आहे, त्यामुळे ते फेकून द्यायचे नाही. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये सगळी डाळ काढून घ्यायची व सुरुवातीला मंद गॅसवर डाळ चांगली परतून घ्यायची. पहा तुम्ही लगेचच डाळ बारीक होत आहे, याचा अर्थ ती खूप छान शिजली आहे. तर 1 वाटी चणा डाळ घेतली होती, त्यासाठी 1 वाटी बारीक चिरलेला गूळ यामध्ये टाकायचा व डाळीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची व मीडियम फ्लेमवर डाळ व गूळ एकजीव करून घ्यायचे. तर आता हे मिश्रण थोडे पातळसर आहे, तर हे थोडे घट्ट होईपर्यंत चांगले मिक्स करत राहायचे. थोडासा घट्टसरपणा आल्यावर आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये वेलची पूड टाकायची व हे मिश्रण पुन्हा चांगले एकजीव करून घ्यायचे. तर इथे पुरणाचे मिश्रण बनवून तयार झाले आहे. आता हे थोडे थंड करून घ्यायचे आणि अशा प्रकारची चाळण एका भांड्यावर ठेवून यामध्ये पुरणाचे मिश्रण काढून घ्यायचे. फुलपात्राच्या साहाय्याने अशा प्रकारे पुरण बनवून घ्यायचे. फुलपात्राऐवजी वाटी घेतली तरी चालेल. तर थोडे थोडे पुरण चाळणीत अशा प्रकारे घेऊन फुलपात्राने बारीक करून घ्यायचे. त्यामुळे पुरणामध्ये जे काही गुळाचे किंवा डाळीचे तुकडे राहिले असतील ते पूर्णपणे बारीक होऊन जातील. तर पहा तुम्ही पुरण व्यवस्थित बारीक होत आहे. अशा प्रकारे सगळं पुरण व्यवस्थितपणे बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे पुरण सुद्धा बनवून तयार झाले आहे. आता कणिक भिजली आहे का ते पाहायचे. तर रुमालाची गाठ सोडून कणकेचा गोळा बाहेर काढून घ्यायचा. तर पहा तुम्ही मस्त चिकटपणा आला आहे कणकेला. मैदा न वापरता सुद्धा कणकेला खूप छान चिकटपणा आला आहे.
आता यामध्ये 1 चमचा तेल टाकून हा गोळा चांगला मऊ करून घ्यायचा। तर पुरण सुद्धा बनवून तयार आहे आणि कणिक सुद्धा भिजून चांगली मऊसूत झाली आहे। आता पुरणपोळ्या बनवायला घ्यायच्या। त्यासाठी पोळपाटाला हा रुमाल थोडासा भिजवून पूर्ण पोळपाटाला अशा प्रकारे पोळपाटावर टाकून बांधून घ्यायचा व यावर पुरणपोळी बनवायची। त्यामुळे ती पोळपाटाला अजिबात चिकटणार नाही। आता अशा प्रकारे कणकेचा एक गोळा बनवून घ्यायचा। त्याचप्रमाणे कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा पुरणाचा गोळा बनवून घ्यायचा। आता या कणकेच्या गोळ्यावर पुरणाचा गोळा अशा प्रकारे ठेवायचा। आता फक्त अंगठ्याच्या साहाय्याने पुरणाचा गोळा कणकेच्या गोळ्यामध्ये अशा प्रकारे प्रेस करायचा व सगळ्या बाजूने पुरणाच्या गोळ्याला कणकेच्या गोळ्याने बंद करून घ्यायचे। आता हे वरती उरलेले जे पीठ आहे ते काढून न टाकता असेच या गोळ्याला चिकटवून टाकायचे। आता हा तयार गोळा गव्हाच्या पिठामध्ये दोन्ही बाजूने चांगला घोळवून घ्यायचा व अशा प्रकारे पोळपाटावर ठेवायचा। तर सुरुवातीला हातानेच हा गोळा अगदी हलक्या हाताने थोडासा थापून घ्यायचा, म्हणजे पुरण सगळ्या कणकेमध्ये व्यवस्थित पसरले जाईल। आता लाटण्याच्या सहाय्याने पुरणपोळी लाटून घ्यायची। जास्त जोरात पोळी लाटायची नाही, त्यामुळे पुरण बाहेर येऊ शकते। त्यामुळे हलकेसे लाटणे पकडून पुरणपोळी सगळ्या बाजूने एकसारखी लाटून घ्यायची। तर पाहू शकता तुम्ही इथे पुरणपोळी लाटून झाली आहे आणि रुमालामुळे ती अजिबात चिकटलेली नाही। आता अगोदरच इथे गॅसवरती तवा तापायला ठेवला होता, तर इथे लोखंडी तव्यावरती पुरणपोळी भाजून घेत आहे। तर लोखंडी तव्यावरती पुरणपोळी अशा प्रकारे टाकायची आणि दोन्ही बाजूने चांगली भाजून घ्यायची आहे। थोडेसे बबल्स आल्यानंतर लगेचच पोळी पलटी करून घ्यायची। तर पहा तुम्ही मस्त फुगली आहे पुरणपोळी। आता यावर तेल किंवा तूप लावायचे व पुरणपोळी दोन्ही बाजूने चांगली भाजून घ्यायची। तर इथे पुरणपोळी बनवून तयार आहे। खूप खमंग वास दरवळत आहे या पुरणपोळीचा। तर बाकीच्या पुरणपोळ्या सुद्धा इथे बनवून घ्यायच्या आहेत। तर आता बनवायची आहे कटाची आमटी। तर त्यासाठी सुरुवातीला वाटण वाटून घ्यायची। तर वाटण वाटण्यासाठी इथे काही साहित्य घेतलं आहे। बारीक चिरलेला कांदा, तसेच आल्याचे तुकडे, लसूण, कोथिंबीर आणि खिसून घेतलेलं खोबरं घेतलं आहे। आता सुरुवातीला कढईमध्ये खोबरं सुक्कच भाजून घ्यायचं आहे, यामध्ये तेल टाकायचे नाही। चांगलं खमंग हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। तर पहा अशा प्रकारे खोबरं भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे व उरलेलं साहित्य आल्याचे तुकडे व लसूण पाकळ्या यामध्ये हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत। लसूण पाकळ्या व आल्याचे तुकडे भाजून झाल्यानंतर लगेचच यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा व कांदा सुद्धा अगदी खमंग असा परतून घ्यायचा आहे। चांगला लालसर कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। हलकासा कांदा जर परतला तर आमटीला टेस्ट येणार नाही, म्हणून लालसर रंग येईपर्यंत कांदा चांगला भाजून घ्या। तर ही टीप नक्की लक्षात ठेवा। तर पहा तुम्ही अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा। तर आमटी बनवण्यासाठी सगळा मसाला इथे भाजून झाला आहे। आता अशा प्रकारे मिक्सरचे भांडे घ्यायचे व सगळे साहित्य यामध्ये काढून घ्यायचे व थोडेसे पाणी टाकून हा मसाला बारीक वाटून घ्यायचा। तर पाहू शकता तुम्ही इथे मसाला चांगला बारीक वाटून झाला आहे। आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचे। अगदी कमी तेल वापरून ही कटाची आमटी आपण बनवणार आहोत। तर सुरुवातीला यामध्ये जिरे टाकायचे। तर जिरे तडतडल्यानंतर यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकायचे व परतून घ्यायचे। त्यानंतर थोडासा ठेचलेला लसूण यामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे। आता ट्रिक पहा तुम्ही आमटी बनवण्याची। आता यामध्ये मसाले टाकायचे। पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा घरातील साठवणीतला दुसरा कोणताही मसाला वापरला तरी चालेल। तसेच 1 चमचा लाल तिखट व 1 चमचा धना पावडर टाकायची। आता लगेचच यामध्ये थोडेसे पाणी टाकून पाण्यामध्येच हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत। तर पहा तुम्ही आत्ताच किती छान तर्री आली आहे। आता या पाण्याला हलकीशी उकळी काढून घ्यायची। जास्त तेल वापरूनच आमटीला तर्री येते असे काही नाही, अगदी थोडेसे तेल वापरून सुद्धा आमटीला छान तर्री येऊ शकते। आता यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा व या मसाल्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। तसेच तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। आता यावर अशा प्रकारे अर्धवट झाकण ठेवायचे व मसाल्याला तेल सुटेपर्यंत ठेवायचे। आमटीला छान कट येण्यासाठी ही एक महत्त्वाची टीप आहे, ती नक्की लक्षात ठेवा।
तर पाहू शकता तुम्ही मसाल्याला चांगले तेल सुटले आहे. आता डाळीचे जे पाणी काढून घेतले होते ते या मसाल्यामध्ये टाकायचे. त्याचप्रमाणे गरजेनुसार दुसरे पाणी सुद्धा यामध्ये टाकायचे आहे. ही कटाची आमटी जास्त घट्ट नसते, अगदी पातळसर असते. त्यामुळे त्याला चव देखील अतिशय अप्रतिम येते. तर पुरणासाठी जी चणा डाळ शिजवली होती त्यातलीच थोडीशी आमटीसाठी काढून ठेवली होती. तर ती डाळ यामध्ये टाकायची व आमटीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. आता यामध्ये पाणी टाकून आमटी चांगली ढवळून घ्यायची. तसेच यामध्ये बाकीचे साहित्य घालायचे. वाटणामध्ये मीठ टाकले नव्हते, त्यामुळे आता आमटीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे. त्याचप्रमाणे 1 चमचा बारीक चिरलेला गूळ यामध्ये टाकायचा व आमटीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. आता 2 ते 3 मिनिटांसाठी यावरती पुन्हा एकदा अर्धवट झाकण ठेवून आमटीला एक उकळी काढून घ्यायची. तर इथे 2 मिनिटे झाले आहे, झाकण काढून घ्यायचे. तर पहा तुम्ही किती छान कट आला आहे या आमटीला, तसेच खूप मस्त तर्री आली आहे. जर या टिप्स वापरून कटाची आमटी बनवली तर ती नक्कीच परफेक्ट बनणार. आता यामध्ये टाकायचे आहे आमसूल. आमसूल आणि गूळ टाकल्यामुळे आमटीला मस्त आंबट, गोड आणि तिखट चव येते. आता पुन्हा एकदा आमटी चांगली मिक्स करून घ्यायची व ढवळून घ्यायची. खूपच मस्त सुगंध येत आहे या कटाच्या आमटीचा. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तर पहा तुम्ही किती छान दिसत आहे ही कटाची आमटी, पाहूनच खावीशी वाटते. पुरणपोळीच्या जेवणामध्ये या कटाच्या आमटीला खूप जास्त मान आहे. पुरणपोळीपेक्षा जास्त प्रमाणात खाल्ली जाते ती ही कटाची आमटी. सांगितलेल्या टिप्स व ट्रिक वापरून जर ही आमटी बनवली तर अगदी चविष्ट आणि परफेक्ट बनणारच. अगदी नवशिक्या मुली जरी असतील तरी पहिल्या प्रयत्नातच परफेक्ट बनवतील ही खात्री आहे. तर पुरणपोळी व कटाची आमटी हे दोन्ही पदार्थ बनवून तयार आहे. आता पुरणपोळी म्हटलं की हे बाकीचे पदार्थ सुद्धा बनवावेच लागतात. तर इथे बाकीचे पदार्थ सुद्धा बनवले आहेत. ही कटाची आमटी आणि पुरणपोळी या ताटामध्ये ठेवायची. आता हे ताट पूर्ण झाले आहे. तर अगदी सोप्या टिप्स वापरून पुरणपोळी व कटाची आमटी हे 2 पदार्थ आज बनवले. तर या होळीसाठी सांगितलेल्या टिप्स वापरून पुरणपोळी व कटाची आमटी नक्की बनवा. आजचे हे 2 पदार्थ व सांगितलेल्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आणखी नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. तर अशाच काही नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही पाहत रहा स्वराज रेसिपी. तोपर्यंत धन्यवाद.